ज्योतिष आणि उतारा करण्याच्या बहाण्यानं एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नारायण उर्फ नाना गोविंद खडपकर यांच्या विरोधात वेंगुर्ला पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्राप्त माहितीनुसार हा प्रकार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11:30 ते 12च्या सुमारास मौजे नवाबाग वेंगुर्ला इथं आरोपीच्या राहत्या घरी घडला। पीडित महिलेनं दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी नारायण उर्फ नाना खडपकर हे पत्रिका पाहणं आणि ज्योतिष सांगण्याचं काम करतात। त्याने फिर्यादीची जन्मपत्रिका पाहून उतारा करावा लागेल असं पीडितेला सांगितलं। त्यानंतर त्याने फिर्यादीच्या आईला खोलीचा दरवाजा बंद करण्यास सांगितलं। आरोपीनं फिर्यादीच्या कपाळावर हळदी कुंकू लावून डोक्यावर आणि खांद्यावर तांदूळ ठेवले। त्यानंतर फोडलेल्या लिंबावर हळदी कुंकू लावून त्यामध्ये टाचणी टोचण्यास सांगितलं। पुढे आरोपीनं फिर्यादीचा हात आपल्या हातात घेऊन काही मंत्रोच्चार सुरू केले। फिर्यादीच्या तक्रारीनुसार मंत्र म्हणत असतानाच आरोपीनं तिच्या शरीरावरून हात फिरवण्यास सुरुवात केली। तसंच कपड्यांवरून तिच्या शरीराला स्पर्श करून अश्लील चाळे आणि अश्लील छळ केल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय। तसंच ही घटना कुणालाही सांगू नकोस, मी तुला खूप मोठं करतो असं सांगून आरोपीनं धमकी सदृश शब्द वापरल्याचंही तक्रारीत नमूद आहे। यानंतर आरोपीनं फिर्यादीला तिच्या वैयक्तिक आयुष्य आणि लैंगिक संबंधाबाबत अश्लील आणि लज्जास्पद प्रश्न विचारल्याचा आरोप देखील करण्यात आलाय। या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाणे इथं महिलेचा विनयभंग, महिलेचा लैंगिक छळ तसंच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा अशा निरनिराळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। ही फिर्याद 14 मे 2026 रोजी दुपारी 2:17 नोंदवण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत। अशोक खरातची घटना ताजी असतानाच पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारे घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। तर खरात सारख्या या विकृत प्रवृत्ती समूळ नष्ट झाल्याशिवाय महिलांची सुरक्षा आणि सुरक्षितता ही नेहमीच वेशीवर टांगली जाईल असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही।